जनतेच्या समस्येच्या बातम्या। खेड तहसील कार्यालयाच्या आवारात दिनांक 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिनी मंगेश दादा मोरे यांचं आमरण उपोषण। खेड नगर परिषद हद्दीतील रस्त्यावर खड्डे बुजवण्याबाबत तसेच खेड क्रीडा संकुलमधील सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळवणी येथील श्री दत्त एंटरप्राइजेस CNG पंपाबाबत तसेच खेड नगर परिषदेचा जो सरकारी दवाखाना आहे तो लवकरात लवकर चालू करण्याबाबत त्यांनी आमरण उपोषण केले। या उपोषणाला माजी आमदार संजयरावजी कदम यांनी भेट देऊन सहकार्य दर्शवले। खेड रेल्वे स्टेशन रस्ता आहे तो 2-3 वर्ष खराबच आहे। तरी काय आम्ही 2024 पासून उपोषण करतो, 23 पासून त्या रोडसाठी। मागच्या 15 ऑगस्टला पण आम्ही उपोषणाला बसलेलो। आम्हाला त्यांनी फक्त आश्वासन दिलं की आम्ही करतो। आता गेले 6 महिने झाले तरी अजून त्या रोडवरती काही डांबर टाकले नाही, काही नाही, आहे अजून खराब झालेले आहे। त्यामुळे त्या बाबतीत आमचं एक मोठं उपोषण आहे। खेड नगरपालिकेचा जो दवाखाना आहे तो सध्या 2 वर्ष बंद स्थितीत आहे। त्यामुळे इकडचं सामान्य नागरिकाचा भरपूर त्रास सामान्य होत आहे। वांगे कधी कामतच आहे, कारण प्रायव्हेट डॉक्टरकडे गेले त्यांना 400-500 रुपये लागतात। जो उपाय फुकटमध्ये होतो तो सामान्य माणसाला जमत 200-250 रुपये दिवसा जो माणूस तो कमवणारा असेल सामान्य माणूस त्याला हॉस्पिटलला जाऊन 300 ते 400 रुपये द्यावं जातात। आणि इकडे नगरपालिकेचा खेड एवढ्या वर्ष दवाखाना चालू होता आणि आता कायमचा का बंद पडला याचा लोकांना नागरिकांना मोठा प्रश्न पडलेला आहे। 2 वर्ष मी त्याच्यासाठी झगडतोय, 2 वर्षापासून उपोषण करतोय त्या दवाखान्यासाठी चालू होतं, पण ते काय अजिबात भाग देत नाही। त्यामुळे तो एक गावाचा प्रश्न आहे, त्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो। म्हणजे खेड तालुका क्रीडा संकुल, त्या क्रीडा संकुलमध्ये 14 वर्ष क्रीडा संकुल बांधून झाले, पण ज्या शाळेत स्पर्धा जिथं व्हायला पाहिजेत, प्राथमिक शाळेच्या जिल्हा परिषदेच्या मुलांचे शाळेत पावसाळी किंवा हिवाळी स्पर्धा होतात त्या तिथं होत नाहीत। कारण काय माहिती आहे की तिथे खो खोचं मैदान नाही, त्या GRमध्ये आहे तसं त्या क्रीडा संकुलच्या खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, लांब उडी, 200 मीटरचा ट्रॅक हे सगळे GRमध्ये आहेत। पण वारंवार आम्ही पत्रावर करून सुद्धा आम्हाला ते 2022ला आम्हाला टेंडर दिलेली 3 कोटीचं काम मंजूर झालेलं आहे, 2023ला होईल। तरीसुद्धा काय होत नाही। 23 गेले, 24 गेले, 24ला पण आम्हाला लेटर आलं की असं वाढवून निधी आलेला आहे, आता काम चालू होईल, तरीसुद्धा काम काय चालू झालेलं नाही ते। म्हणून आता परत त्याच्यासाठी आम्हाला उपोषणाला बसायला लागले। कारण काय माहिती आहे, माननीय नरेंद्र मोदीजींनी जे खेलो इंडिया खेलो जे उपक्रम काढलेला आहे त्याचा कुठं विद्यापीठ अभ्यास त्याचा कुठं इथे हे होताना दिसत नाही, मुलांना उपयोगच होत नाही। म्हणजे तो वरच्या पातळीवरती गेलेला आहे, तो खालच्या पातळीवरती इकडचे प्रशासन, संबंधित प्रशासन इकडचं तो काय राबवत नाही, हे आता याच्यातनं स्पष्ट येतं। त्यामुळे तो वरच्या लेवलला त्यांनी ही तक्रारची आमची नोंद घ्यावी आणि याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा, आणि तो जर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावर ठाम आहे। चौथी गोष्ट म्हणजे तो CNG पंप आहे दत्त एंटरप्राइजेस कंपनी, आम्ही सध्या त्याच्याकडे 2 वर्ष त्याचं पण आम्ही उपोषण द्यायचे 2 वर्ष केले। तो मालकच इथे येत नाही, CNGवाला पेशंट मिळतं, हवेचा पैसा घेतो आणि आम्हाला मायलेज मिळत नाही। सगळ्या वाहनधारकाची तक्रार आहे, 200चा पण प्रेशर मिळत नाही, पैसे जास्त जातात आमचे त्या ह्याच्यात प्रेशरमुळे। त्यामुळे त्यांनी आणि तांत्रिक अडचणी खूप असतात, कधी लाईट जाते, कधी आता त्या एखादी एकच पंप हवे लागत असताना ते जास्त काय लक्ष देत नाही। ना इलाजानं आम्हाला सामान इथं जावं लागतं, 15 किलोमीटर रस्ता येऊन जाऊन आम्हाला फरक पडतो, प्रेशर मिळत नाही, अशा सगळ्या गोष्टी आहेत। त्यामुळे आम्ही त्या याच्यावरती उपोषणाला आम्ही सगळ्या त्या संबंधित विनंती करतो की आमचे प्रश्न लवकर उघडा होऊन आम्हाला न्याय मिळावा। हा जो बॅनर आहे त्याच्याकडे जर तुम्ही एकदा कॅमेरा करा, हे जे 4 मुद्दे आहेत हे गेल्या 2022 पासून एकही मुद्दा म्हणजे एवढा आम्ही उपोषण करून सुद्धा एकही मुद्दा याचा कमी झालेला दिसत नाही। म्हणजे हे आम्हाला फसवणुकीकर की आमचे आलात आम्हाला आमच्या इथे आमचे तुम्ही आलात तुमचे धन्यवाद। आम्ही एवढे कागदपत्र जमवलेले आहेत काम होत नाही बघा, एवढा गट्टा आहे सगळ्या कागदपत्राचा, रोज पत्रेवर करतो, रोज उपोषण करतो। आम्हाला पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी उपोषण करायला बरं वाटत नाही, आम्हाला करायला लागतं। म्हणजे तुम्ही दखल घ्या। धन्यवाद।